नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात महत्वाचा जी.आर. आला. जी.आर. म्हणजे त्याला आपण शुद्धीपत्रक म्हणू शकतो. या शुद्धीपत्रकामध्ये पाठीमागे जो जी.आर. आला होता त्यामध्ये थोडासा बदल करून यामध्ये शुद्धीपत्रकाद्वारे नवीन बदल त्यांनी दिलेला आहे. त्याला म्हणूया आपण नवीन नियम त्यांनी घातलेला आहे. नेमका काय आहे थोडक्यात समजून घेऊया. बघा, नवीन जी.आर. नवीन नियम सेमी इंग्रजीसाठी काही विद्यार्थ्यांना इथे संधी देण्यात आलेली आहे. चला जी.आर. कडे आपण जाऊया, पण तत्पूर्वी शिक्षक मित्रांना पण मी सांगू इच्छितो की तलाठी भरतीची जाहिरात आलेली आहे. ग्रुप सी मधनं एमपीएससी ही जाहिरात घेणार आहे, एमपीएससी परीक्षा घेणार आहे. यासाठी इग्नाइट अकॅडमीने सुद्धा एक बॅच अनाऊन्स केली आहे तलाठी भरतीची, ज्यामध्ये 50% ऑफ आहे आषाढी एकादशी निमित्त. व्हॅलिडिटी बघा 25 जुलै 2026 म्हणजे शनिवारपर्यंतच आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करू शकता. आपली ही पूर्ण टीम तुम्हाला यामध्ये मार्गदर्शन करणार आहे. चला आता मुद्द्याकडे जाऊया. बघा, हा जो जी.आर. आलेला आहे तो जी.आर. 24 जुलै 2026चा जी.आर. मी तुम्हाला जी.आर. कडे घेऊन जातो. पूर्ण जी.आर. इथे दिला त्यांनी बघा 24 जुलैचा. कुणाचा जी.आर. आहे? शालेय शिक्षण विभागाचा जी.आर. आहे. जी.आर.चा मुख्य जे टायटल आहे ते काय आहे? तर पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबतला हा जी.आर. आहे. आता हा जी.आर. पूर्ण तुम्ही बघा, याला मी ब्रेक करून तुम्हाला थोडं याच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करतो. बघा, हा जी.आर. आहे. फक्त 2च पानांचा जी.आर. आहे. सिंपल जी.आर. आहे. बघा बघूया आता वन बाय वन बघूया आपण जी.आर. मध्ये काय सांगितलंय. टायटल तुम्ही तुम्हाला सांगितलंय, हे टायटल आहे की पवित्र पोर्टल मार्फत आता जी शिक्षक भरती होणार आहे यामध्ये सेमी इंग्रजी शाळांसाठी शिक्षक घेताना, उमेदवार घेताना तो कोणत्या व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्हतेचा असावा हे त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. बघा, दुसऱ्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये घेऊन जातो. शासनचं शुद्धीपत्रक आहे. बघा, त्यांनी ऑलरेडी सांगितलंय की जी.आर. त्यांनी दिला होता तो जी.आर. लागू करावाची सुधारित तरतूद या संदर्भाअंतर्गत विविध तरतुदीऐवजी काय तरतूद केली त्यांनी लक्षात घ्या. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता, आता प्राथमिक म्हणजे इयत्ता 1ली ते 8वी हे शिक्षक आहे प्राथमिक मध्ये, शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता. शैक्षणिक म्हटलं तर तुम्हाला माहिती असेल 12वी असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल. व्यावसायिक अर्हता म्हणजे डीएड आणि बीएड. व शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी आणि टेट किंवा सीटीटी म्हणूया आपण, अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय बघा 13 फेब्रुवारी 2013चा. तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. म्हणजे यात त्यांनी सांगितले ह्या जी.आर. मध्ये सेमी इंग्रजी ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये शिक्षक होण्यासाठी जी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा आहे ती अनिवार्य राहील असं सांगण्यात आलं ह्या जी.आर. मध्ये. आता पुढे बघूया आपण. इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वी. आता याच्यामध्ये बघा प्राथमिक तर घेतलं, आता माध्यमिक पण ऍड केलंय. या गटांसाठी त्या माध्यमांच्या सेमी इंग्रजी वर्गांकरिता म्हणजे सेमी इंग्रजी ज्या शाळा असेल त्या शाळेसाठी त्या वर्गांसाठी शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता, बघा व्यावसायिक अर्हता काय असावी लागते. व्यावसायिक अर्हता म्हणजे काय? एकतर डीएड असेल किंवा इथे बीएड असेल, बरोबर आहे. इंग्रजी माध्यमांसह त्या शाळांचे माध्यम जसे की, बघा म्हणजे व्यावसायिक अर्हता तुमची काय असावी लागते? इथे इंग्रजी असावं लागते, बरोबर आहे, इंग्रजी असावं लागते. त्याशिवाय बघा त्यासह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी माध्यमच्या शाळा आहे, हिंदी माध्यमच्या आहे, उर्दू माध्यमच्या आहे, कन्नड माध्यमच्या आहे इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा म्हणजे 10वी ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे, म्हणजे 10वी तुम्ही जर इंग्लिश माध्यमातून उत्तीर्ण केली आहे, तुम्ही मराठी माध्यमातून उत्तीर्ण केली किंवा इतर भाषेमधून उत्तीर्ण केली असेल ते माध्यम, अथवा शालांत परीक्षा जी द्वितीय भाषा विषय घेऊन उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमांच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात येईल. म्हणजे इथे विचार घेताना बघा सेमी इंग्रजीसाठी इथे काय पाहिजे होतं? व्यावसायिक अर्हता इंग्लिश पाहिजे होती आणि तुमचं 10वीचं बघा विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा सुद्धा ज्या माध्यमातून केलेली आहे त्या माध्यमातून सुद्धा विचार केला जात होता, बरोबर आहे. आता त्यांनी बदल केलाय. काय बदल केलाय? आता बदलवर बोलतो मी. पाठीमागचा तो झाला, आता तो काय ठरला रद्द करून आता नवीन बदल. काय बदल आहे बघा. आता इयत्ता 1ली ते 5वी या गटासाठी काय सांगितलं? आता फक्त इयत्ता 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरिता, सेमी इंग्रजीचे जे विषय असतील त्या विषयांकरिता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. आता लक्षात तुम्हाला सेमी इंग्रजी जे आहे, सेमी इंग्रजी शाळा
ह्या सेमी इंग्रजी शाळासाठी शिक्षक जर तुम्हाला व्हायचं असेल, त्यात त्यांनी सांगितलं आता 1 ते 5 साठी शिक्षक व्हायचं असेल तर तुमची व्यावसायिक अर्हता साहजिक डीएडच लागतं इथे. हे सुद्धा काय लागतं तुमचं इंग्रजी माध्यमातनं पाहिजे. बरोबर आहे. हा निश्चित करण्यात आली आहे इथपर्यंत ठीक आहे. हा त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास, आता त्या सामाजिक प्रवर्ग म्हणजे काय, इथे या सेमी इंग्रजी शाळेला जर शिक्षक घ्यायचे असेल तर शिक्षक घेताना इथे काय ऍड दिली जाते. बरोबर आहे, ऍड दिली जाते आणि ऍड मध्ये एससी ला काही जागा आहे, एसटी ला काही जागा आहे, ओबीसी ला काही जागा आहे. हे कॅटेगरी याला म्हणतो आपण सामाजिक प्रवर्ग. त्या प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास आता काय ठरलंय काय की सेमी इंग्रजी शाळेसाठी शिक्षक निवडताना व्यावसायिक अर्हता डीएड हे इंग्रजी माध्यमामधून पाहिजे. पण त्या प्रवर्गासाठी असे उमेदवार अशा कंडिशन मध्ये नाहीच मिळाले तर, कारण बरेचशे उमेदवारांनी डीएड हे इंग्लिश मधून केलेलं नसेल. बरोबर की नाही. मग त्यावेळेस असे उमेदवार नाही मिळाले तर काय करायचं मग या शाळेसाठी. हा पाठीमागे पण इश्यू झाला होता. मग म्हणून त्यांनी काय सांगितलंय, अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी, रिक्त राहणाऱ्या नाही मिळाले तर बरं का पहिला प्रेफरन्स यांनाच आहे. जर नाही मिळाले तर त्यांनी सांगितलंय अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिरात देऊन, म्हणजे पहिल्यांदा जाहिरात कशी असणार आहे अशीच आहे. सेमी इंग्रजी शाळासाठी शिक्षक निवडताना व्यवसाय करता डीएड इंग्रजी पाहिजेच. पण ऍड दिली सगळं झालं पण शिक्षक नाही मिळाले, मग अशा वेळेस परत नवीन जाहिरात द्यायची कारण हे उपलब्धच नाहीये. मग नवीन जाहिरात काय, नव्याने जाहिरात देऊन या उमेदवारांसह नव्याने जाहिरातमध्ये हे पण राहतील. बरोबर की नाही, हे पण राहतील म्हणजे प्लस करतो मी हे प्लस ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र 12वी विज्ञान, आता बघा म्हणजे हे तर ऍड राहतीलच, हे तर ऍड राहतील, मी ऍड करतो. पहिली तर राहणार आहे, पहिली ऍज इट इज आहे. दुसरी नवीन जी ऍड येईल, न्यू ऍड येईल, ती न्यू जे ऍड असेल त्यामध्ये पहिली कंडिशन तर असेल पण नवीन कंडिशन असेल तुमचं डीएड जरी इंग्रजी नसेल, इंग्रजी सोडून डीएड जे आहे ते इंग्रजी सोडून असेल, मात्र काय असेल त्यांनी नव्याने जाहिरात देऊन व्यावसायिक इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र 12वी विज्ञान 12वी सायन्स वाला विद्यार्थी चालणार आहे किंवा BA MA इंग्रजी पण चालणार आहे किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे. 12वी सायन्स असेल, तुमचं BA किंवा MA इंग्रजी असेल ते पण चालू शकतात किंवा BSc आणि MSc असेल तर तेही उमेदवार इथे कन्सिडर केले जातील. पहिले हाच क्रायटेरिया आहे. हे उमेदवार नाही मिळाले तर नवीन ऍड देऊन त्या उमेदवारांसह नवीन उमेदवारांना इथे संधी मिळणार आहे. असा हा सिंपल GR आहे. किचकट आहे का हा, मी तुम्हाला सोपा करून सांगितला, समजलं का. बाकी ठिकाणी तुम्हाला हे एवढं सोपं करून देणार नाही पण मी तुम्हाला सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला. ही GR ची अशी माहिती तुम्हाला भेटली आहे. आता ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता. अदर तुमच्या मित्रांना आता ग्रुप C ची ऍड आलेली आहे, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की कळवा. या एक्झामची तयारी करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची बॅच पण अवेलेबल आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.